पीपीटी मध्ये अशा पद्धतीने हु इज ॲनिमल असा प्रश्न तयार केला आणि त्याचे खाली 3 पर्याय दिले. जर चुकीच्या पर्यायावर क्लिक केलं तर सॉरी असं उत्तर यायला हवं आणि बरोबर पर्यायावर क्लिक केलं तर कॉंग्रॅच्युलेशन असं उत्तर यायला हवं. अशी गोष्ट आपल्याला पीपीटी मध्ये करता येते. अशा पद्धतीने प्रश्न उत्तरांचा सराव करून मुलांना पण अनुभव देता येतो. तर आपण या व्हिडिओमध्ये अशी पीपीटी कशी बनवायची की ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तरांचा सराव करणार आहोत. आत्ताच आपण पाहिलं होतं की पीपीटी मध्ये प्रश्न उत्तरांचं इंटरॅक्टिव्ह ऍक्शन कशी द्यायची, प्रश्न उत्तरांची कौन बनेगा करोडपती सारखी आपण उत्तर देऊन मुलांना कशा पद्धतीने प्रभावित करून ही माझी जी पहिल्यांदा आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथून न्यू स्लाइड आहे, इथे लेआउट आहे. तर आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. फाईल, न्यू पीपीटी. न्यू मध्ये आपल्याला इथे वेगवेगळ्या पीपीटी आहेत. आपण ब्लँक घ्यायचं आहे. ब्लँक घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची पहिली स्लाइड ओपन होईल. मला ब्लँक घ्यायची आहे म्हणून मी ब्लँक घेतोय. आता पहिल्यांदा काय करायचं असते की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये इंटरॅक्टिव्ह प्रश्न उत्तरांची पीपीटी तयार करत असताना आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा 2 स्लाइड घ्याव्या लागतात. एक म्हणजे कॉंग्रॅच्युलेशनची आणि दुसरी म्हणजे सॉरी युअर आन्सर इज रॉंग. म्हणून आपण पहिल्यांदा काय करतोय, कॉंग्रॅच्युलेशन ही जी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इन्सर्ट बटनावर जायचं. इन्सर्ट बटनावर गेल्यानंतर तुम्ही काय करायचं, इथं वर्ड आर्ट आहे. ह्या वर्ड आर्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे असे वेगवेगळे अक्षर आहेत. तुम्ही त्यापैकी एक घ्या आणि इथं टाईप करा कॉंग्रॅच्युलेशन. किंवा तुम्हाला असं करायचं नसेल तर दुसरा एक पर्याय सांगतो. जर याच्यापेक्षा इफेक्टिव्ह अक्षर वगैरे पाहिजे असतील तर हे डिलीट करा. तुम्ही काय करा, इन्सर्ट मध्ये जा. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर पिक्चर मध्ये जा आणि इथे पिक्चर घ्यायचं डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेशनचं. मग आपण काय करूया, आपण ते पिक्चर घेऊया. त्यासाठी तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्ही जिथे डाटा ठेवलेला आहे तो डाटा तुम्हाला माहीत पाहिजे. इथे मी तयार करून ठेवलेला आहे पीपीटी इमेजेस. याच्यामध्ये गेल्यानंतर मी काय केलं, हे अगोदर कॉंग्रॅच्युलेशनला मला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या मी इथे घेतलेल्या आहेत. मी ही कॉंग्रॅच्युलेशनची GIF घेतो, इन्सर्ट करतो. हे पहा इथं काय होईल, ही कॉंग्रॅच्युलेशनची GIF आलेली आहे. हे पहा, त्याला थोडंसं मोठं करून घ्या, हवं तसं बरोबर त्याला व्यवस्थित अलाइनमेंट देऊन त्याला सेंटरला घ्यायचं. इथं आपण वर घेऊया. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे टिप द्यायची, युअर आन्सर इज करेक्ट. त्यासाठी इथं जायचं. इथे गेल्यानंतर काय करायचं, शेप्स दिलेत त्यांनी वेगवेगळे. ह्या शेपचा वापर करून तुम्ही ते तुम्हाला हवं तसं त्या पद्धतीने तुम्ही ते कॉंग्रॅच्युलेशन तयार करू शकता. आता मला हा शेप घेतो, राऊंडेड रेक्टँगल. असं ओढा आणि ओढल्यानंतर त्याचं डिझाईन बघा तुम्हाला कसं पाहिजे ते. इथून हे असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. तुम्हाला जे चांगलं वाटते ते तुम्ही इथून घ्या. शक्यतो उत्तर बरोबर आहे म्हणून मी थोडंसं ग्रीन घेतोय. आणि मग काय करा, त्याला राईट क्लिक करा. इथे एक ऑप्शन आहे एडिट टेक्स्ट आणि तिथं टाईप करा, इथं युअर आन्सर इज करेक्ट. युअर आन्सर करेक्ट. त्याला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर होम मध्ये जा आणि त्याचा फॉन्ट वाढवा. तुम्हाला हवा तेवढा फॉन्ट वाढवा. त्याचा कलर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथून घ्या आणि ही साईज तुम्हाला हवी तशी थोडीशी कमी जास्त करून व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने तुम्ही हे करा. तिथं मला डीम वाटतोय. फॉर्मॅटमध्ये जा. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं असे वेगवेगळे कलर दिसतील. इथं पहा, तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही घ्या. इथून हा कलर मी घेतो किंवा इथं आहे फिलच्या संदर्भात. इथं तुम्ही हा अजून थोडासा चांगला वाटेल, इथे इफेक्टिव्ह आहे. किंवा अजून मोर कलर फिल करून त्याला तुम्ही पाहिजे तसं देऊ शकता. गार्डन पण देऊ शकता. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे इफेक्ट आहे. ओके.
ही प्रक्रिया झाल्यानंतर काय करायचं, आता हे बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे मला. म्हणून मी काय करेन, होममध्ये जायचं. होममध्ये गेल्यानंतर इथं डिझाईन आहे. या डिझाईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचे वेगवेगळे बॅकग्राऊंड दिसतात. पण इकडं न जाता आपल्याला थोडंसं स्वतःचं बनवायचं असल्यामुळे मी इथं फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये जातो. इथं पण तुम्हाला वेगवेगळे कलर्स वगैरे आहेत, किंवा इथं तुम्हाला एखादी स्लाइड घ्यायची असेल तर तुम्ही पण कलरनुसार तुम्ही घेऊ शकता. इथून तुम्हाला सगळ्या थीम्स इथं वापरायला मिळतील. आपल्याला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. इथं बघा व्हाईट कलर आहे, तुम्हाला तो हवा तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता इथं आपण सॉलिड घेतलाय. आपण गार्डियन जर घेतला ना तर तुम्हाला इफेक्ट देता येईल. हे आज कलर आला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हा कलर कोणता कलर कसा पाहिजे ते तुम्हाला इथून असं सिलेक्ट करता येईल. इथून डायरेक्शन बघा, इथं वेगवेगळे इफेक्ट आहेत. तुम्हाला जसे पाहिजे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे बघा, हे कलर्स आहेत त्यांनी दिलेले. कॉंग्रॅच्युलेशनचे. इथं व्हाईट कलरच्या ऐवजी तुम्ही एखादा पिवळा कलर सिलेक्ट करून पहा कसं दिसतंय पहा. ओके, हे झालं कॉंग्रॅच्युलेशन. ह्याच्या खाली नंतर काय होतं की मला इथं एखादं टाळ्या वाजवणारा क्लिप आर्ट पाहिजे. म्हणून मी काय करेन, एकतर इन्सर्ट मधून तुम्ही काय करायचं, ह्या पिक्चर मधून घ्यायचं. तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता. पण मी सध्या ऑफलाईन वर्क करतो असल्यामुळे मी काय करतोय, माझ्या लॅपटॉपमध्ये मी अगोदर सेव्ह करून ठेवलेलं पिक्चर घेतोय. हे पण क्लॅपचं GIFच आहे. इन्सर्ट करतो आणि ह्याला तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही त्याला इन्सर्ट करून सेट करून घ्या. इथं बरोबर वाटणार ना, इथं या ठिकाणी ठेवूया आपण. ओके, हे कॉंग्रॅच्युलेशन झालं. पण याच्यानंतर अशी एक गोष्ट आहे की ज्यावेळेस ही ओपन होईल कॉंग्रॅच्युलेशन ची स्लाइड, त्यानंतर आपण ज्यावेळेस दुसरं बटन देऊ त्याला, इथं या कोपऱ्यात ते पाहता हे बटन घ्या. इथं पण तुम्हाला असे सेट घ्या इथं. आणि इथं तुम्हाला पुढचा प्रश्न म्हणजे हे आल्यानंतर तुम्हाला मूळ प्रश्नाकडे जायचं असतं, दुसऱ्या प्रश्नाकडे, किंवा त्या स्लाइडला जाऊन परत नेक्स्ट प्रश्नाकडे जायचं असते. त्यासाठी आपण इथे एक बटन तयार करतोय. त्या बटनाला वेगळा कुठला तरी अजून एक कलर द्या. हा देऊया आपण. राईट क्लिक करा आणि मध्ये जा. आणि इथं गेल्यानंतर मग तुम्ही काय करा, नेक्स्ट क्वेश्चन टाईप करा. त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट करून काय करा, होम मध्ये जा आणि त्याचा फॉन्ट परत वाढवा. थोडं ठळक दिसायला पाहिजे मुलांना. त्याचा कलर ब्लॅक घ्या किंवा तुम्हाला हवा तो तुम्ही निवडू शकता. ही फार महत्वाची झाली. ही झाली पहिली स्लाइड. ही कशाची, स्पेलिंग मिस्टेक झाले. राईट क्लिक करा, क्वेश्चन करा, ऑटोमॅटिक येईल. थोडं ऑटोमॅटिक तुम्ही थोडा सेटअप करून घ्या. आता हे सगळं झाल्यानंतर ही झाली कॉंग्रॅच्युलेशन. मग ही स्लाइड कशासाठी आहे, जर उत्तर बरोबर आले तर ही दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला दुसरी स्लाइड बनवायची आहे. सेम टू सेम अशीच बनवायची आहे का दुसरी बनवायची आहे ते तुम्ही ठरवायचं. मला सेम टू सेम बनवायची नाही म्हणून मी काय करेन, डायरेक्ट इन्सर्ट करेन किंवा वेगळी पण स्लाइड घेता येईल आपल्याला. किंवा या ठिकाणी न्यू स्लाइड आहे त्याच्यावर क्लिक करा. हे बघा ब्लँक स्लाइड आली. पण आता ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण काय करूया, इन्सर्ट मध्ये जाऊन ह्याच्यामध्ये जाऊन आपण एक शब्द टाईप करू. सॉरी, उत्तर चुकल्यानंतर सॉरी. याला सिलेक्ट करा. याचा पण फॉन्ट तुम्ही वाढवा. याला थोडस वर घ्या. इथं याला हवं तर बरोबर साईडला बसवा. सॉरी. आणि याचा फॉन्ट बदला. याला सिलेक्ट करा. इथं जा. तुम्हाला तशा स्टाईल मधून फॉन्ट पाहिजे, म्हणजे सॉरी हे कसं दिसलं पाहिजे. त्याचा कलर बघा. शक्यतो सॉरी ओके कसं पण घ्या, काय तसं काय नाही, रेड वगैरे व्यवस्थित वाटेल असं घ्या. त्यानंतर परत काय करा, परत इन्सर्ट मध्ये जा. परत वर्ड आर्ट मध्ये जाऊन परत एखादे टेक्स्ट घ्या आणि इथं टाईप करा, युअर आन्सर इज रॉंग. आपल्याला त्यांना सांगायचं की तुमचा जे आन्सर आहे हे चुकलेलं आहे, याचा कलर बदला. इथून तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट वगैरे
चेंजेस करता येतील तुम्हाला सोयीनुसार तुम्हाला हवं तसं. त्यानंतर इथं जो कलर आहे तो पण बदला तुम्ही इथून. याचा पण तुम्हाला फॉन्ट बदलता येईल. त्यासाठी सिलेक्ट करा, सिलेक्ट करा, होम मध्ये जा आणि इथून तुम्हाला हवा तो कलर तुम्ही निवडा. आता इथं कलर घेतल्यानंतर तुम्हाला हे कसं दाखवायचं ते तुमच्या ह्याच्यावर आहे. थोडं एंटर मारून खाली घेतलं तर कसं दिसेल. ठीक आहे, थोडंसं असं ऍडजस्ट करा. आणि इथे पण तुम्हाला एखादा स्माइली वगैरे टाकता येईल, म्हणजे रडवलेली म्हणा किंवा चुकल्यानंतर डोक्याला हात लावलेली वगैरे तुम्ही तुमच्या लॉजिकनुसार तुम्ही इन्सर्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं बटन एक तयार करायचं आहे. उत्तर चुकल्यानंतर परत त्यात ट्राय करण्यासाठी म्हणून गो बॅक किंवा ट्राय अगेन असं तुम्ही कोणतं पण टाकू शकता. मी काय करेन, इन्सर्ट मध्ये जाईन आणि गो बॅकच टाकेन. इथे जा, इथे तुम्हाला असं व्यवस्थित घ्या, राईट क्लिक करा, एडिट मध्ये जा आणि तिथे टाईप करा गो बॅक. म्हणजे गो बॅक म्हणजे परत ट्राय करा किंवा तसं पण करता येईल आपल्याला. प्लीज ट्राय अगेन असं पण लिहिता येईल, पण मी गो बॅक म्हणेन. तुम्हाला जो हवा किंवा तुमच्या पीपीटी ज्या पद्धतीने तुम्हाला बनवायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही वाक्यांचा वापर करू शकता. गो बॅक. ह्याला पण तुम्ही डिझाईन करा, ह्याला बरोबर कलर वगैरे हवा तसा द्या. इथं ऑलरेडी इफेक्ट दिलेले आहेत त्यांनी. आपण इथं ग्रीन घेऊया. इथं 3D मध्ये बटन्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत. तुम्हाला जसे बटन्स करायचे आहेत तुम्ही ते इथं हे बघा त्या पद्धतीने तुम्ही ह्या बटनांचा वापर करू शकता. हे सॉरी वगैरे झालं, पण मला त्याचं डिझाईन बदलायचं आहे, कलर. परत डिझाईन मध्ये जा, इथं तुम्ही बॅकग्राऊंडवर क्लिक करा, परत गार्डन फील्ड मध्ये जा. हे तुम्हाला आता इथून वेगवेगळे कलर दिसतील. हे कलर तुम्ही बदला. हे वेगळं आलं, हे वेगळं आलं. ओके, ह्या 2 स्लाइड तयार झाल्या. आता महत्वाच्या ह्या 2 स्लाइड झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय पहा. म्हणजे ज्यावेळेस उत्तर बरोबर येईल त्यावेळेस ही स्लाइड दिसली पाहिजे आणि उत्तर चूक येईल त्यावेळेस ही स्लाइड दिसली पाहिजे. मी थोडासा याचा कलर बदलतो, जरा मला व्यवस्थित वाटत नाही म्हणून मी काय करेन, होम मध्ये जाईन. थोडासा रेड नकोच आहे, ग्रीन मध्ये ठीक आहे, हा बरा वाटेल, जरा ठळक दिसतोय. फॉन्ट वगैरे तुम्ही बोल्ड वगैरे घ्या. ह्या 2 स्लाइड झाल्या महत्वाच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 स्लाइड झाल्यानंतर आपल्याला अशा स्लाइड बनवायच्या की ज्याच्यामध्ये एंटर मारा. मला जशी वरची स्लाइड हवी आहे ना अशी, तशी जर पाहिजे असेल तुम्हाला डायरेक्ट फास्ट मध्ये, तर तुम्ही काय करायचं, इथे जायचं पहिल्या स्लाइडला, कंट्रोल D किंवा राईट क्लिक करायचं आणि डुप्लिकेट स्लाइड बनायची. म्हणजे ही आणि ही सेम आले पहा. आता ह्यातलं बाकीचे सगळं जे तुम्हाला सेम आले हे, आणि ह्याला ओढून वर घ्या प्रश्नासाठी. हे खालचं खालीच ठेवा आणि तो तुमचा प्रश्न टाईप करा. इथे प्रश्न टाईप करताना मी काय करेन, सोपा प्रश्न टाकतो. सोपा तुम्ही मराठी इंग्रजी कोणत्या पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. आपण इंग्रजीतून घेऊया. हु इज ॲनिमल, प्रश्नचिन्ह. हा माझा प्रश्न आहे पीपीटी मधला. थोडं पिवळ्यामध्ये पिवळा कलर व्यवस्थित वाटत नाही, तो निवडा, वेगवेगळा घ्या. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे इन्सर्ट मध्ये जा. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट आर्ट दिलेले आहेत वेगवेगळे, त्याच्यावर क्लिक करा. आता ह्याच्यापैकी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे जे पर्याय दाखवण्यासाठी कोणतं व्यवस्थित वाटतंय ते तुम्ही सिलेक्ट करा. मला हे बरं वाटतंय म्हणून मी ह्याला सिलेक्ट करतो आणि ओके म्हणा. इथे पिक्चर चालेल, मला हे नको आहे. हे परत काय करा, हे डिलीट करून टाका. इथून तुम्ही चेकिंग करा तुम्हाला कोणतं पाहिजे. स्मार्ट आर्ट इथे अवेलेबल आहेत. इथे एक आहे, हा इथं काय म्हणते यूज. ओके, हे ठीक आहे, हे बरं वाटते मला. हां, तर इथं पण टेक्स्ट चालेल. परत क्लोज करतो मी. परत इन्सर्टमध्ये जा. थोडंसं एकदा सेट होईपर्यंत किंवा माहिती होईपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी थोडंसं अडचण येते. नंतर एकदा सेट झाल्यानंतर परत अडचण येत नाही. आपण हे बघूया. वर्टिकल पिक्चर, याच्यामध्ये पण पिक्चर आहे.
तुम्ही पहा बरं का खाली अजून कुठे मिळते का चांगलं व्यवस्थित. इथं इश्यू हा इथं पण 2-2-3-3 घेता येतात. इथं आहे. इथंच तुम्हाला वेगवेगळे आहेत. तुम्हाला जे जे वेगवेगळ्या पद्धतीचे पर्यायासाठी स्मार्ट ग्राफिक्स वापरायचं आहे तुम्ही इथं वापरू शकता. तरी पण आपल्याला नसेल मिळत तर आपण स्वतः तयार करायचं. सोपं आहे तयार करायला सुद्धा. ठीक आहे, आपण ह्यालाच बघूया काय करता येते का. इथे दिलेलं आहे. हा इथं आलं टेक्स्ट. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पर्यायाचं वेगवेगळे या ठिकाणी इथं दिलंय पहा. इथं सुद्धा आलेलं आहे. तुम्हाला फॉर्मॅट वगैरे कसे पाहिजे तुम्ही इथं निवडू शकता. हे पहा एकदम सुंदर असे व्यवस्थित तुम्हाला हवे तसे असं डिजिटल असं एकदम म्हणजे जसे इफेक्टिव्ह वाटता येतील तसे तुम्हाला घेता येतात. ठीक आहे, हे घेतल्यानंतर तुम्ही काय करा, याची साईज लहान करा. बरोबर या कोपऱ्यात जायचं, थोडीशी साईज लहान करा. आता हलवताना काय करायचं, आता हे साईडला गेले असं होऊ द्यायचं नाही. एकदाच सगळे हलवायचे असेल तर काय करायचं बघा, बरोबर ह्या कोपऱ्यात जायचं. इथं बाण ॲरो झाल्यावरच मग हे उचलायचं. आता हे तुमचं पर्याय मोठे असू शकतात, मग तुम्ही काय करा असं ओढा इकडं साईडला घ्या. पर्याय मोठे असू शकतात. इथं टेक्स्ट दिले, टेक्स्ट मध्ये इथं क्लिक करा. हे नको असेल तर ह्याला काढून टाका, डिलीट मारायचं सिलेक्ट करून, Ctrl+Z म्हणा. असं काही चुकून झालं तर ठीक आहे, मला हे नकोच आहे, मी सगळं काढून टाकतो. डायरेक्ट आपण तयारच करूया, सोपं पडेल. ठीक आहे, मी इथं जातो. इथे गेल्यानंतर मग मी काय करेन, तुम्हाला जशी पट्टी पाहिजे तशी तुम्ही घ्या. इथे वेगवेगळ्या पट्ट्या दिल्यात पहा. हे बघा, तुम्हाला म्हणजे हा फ्लो चार्ट पाहिजे असेल तर हा घेऊ शकता, किंवा इथं आहे ॲरो, हा पेंटागॉन घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी करता येईल, डिझाईन करता येईल, त्या त्या पद्धतीने तुम्ही करा. मी हा घेईल आणि ड्रॅग करेन. त्यानंतर मला काय करायचंय, अजून एक त्याच्या शेजारी हे करायचं आहे. पर्याय दाखवण्यासाठी मला एक वेगळं दाखवायचं आहे. मग मी काय करेन ते शोधेन. इथं आहे एक, इथं पण दाखवता येईल आपल्याला. ह्यालाच आपण घेऊया छोटं करून इथं. ओके, आता हा कलर बदला तुम्ही. इथं दिलेलेच आहेत ऑलरेडी शेप्स, हे तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला म्हणजे कसं पाहिजे तसं. इथं डिझाईन भरपूर दिलेले आहेत, इथं ऑदर थीम पण दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. आपण थोडंसं ओके, हा पण कलर बदलून घ्या. ठीक आहे, इथून ओके, हा थोडासा वेगळा झालाय, असू द्या, काय फरक पडत नाही. तुमचं लॉजिक आहे. ह्याला तुम्ही बदलू पण शकता, चेंज पण करू शकता. इफेक्टिव्ह तुम्हाला पाहिजे तसं कलर देऊन पण तुम्ही ते करू शकता. ह्याला पण तसं करू शकता. या ठिकाणच्या सेटिंग मध्ये जायचं, गार्डन मध्ये जायचं. इथला जो कलर आहे तो तुम्ही ब्ल्यू घ्या, म्हणजे सेम कलर येईल. हा थोडासा वेगळाच वाटतोय जरा. इथे जा, हा ब्ल्यू घेतला. ओके, हा कशासाठी घेतला, हा ऑप्शन साठी घेतला आणि हा प्रश्नासाठी घेतला. आता मी काय करणार आहे, राईट क्लिक करा, इथे ए म्हणा, याला मोठं करा ए, आणि त्याच्या पुढे काय टाका, पर्याय टाका. राईट क्लिक करा, एडिट मध्ये जा. तर हु इज ॲनिमल. आता पर्याय टाकताना तुम्ही वेगवेगळे पर्याय टाका जेणेकरून चुकणार नाही. ट्री परत सिलेक्ट करा, ह्याला होम मध्ये जा आणि इथून काय करा, हा पर्याय जो वाढवायचा तो वाढवा. इथून तो व्यवस्थित दिसावा. व्हाईट कलर दिसत नाही म्हणून तो चेंज करून घ्या. रेड करतो, रेड घेतलेला आहे प्रश्नाला. ओके, आता हा ये पर्याय आणि हा त्याच्या पुढचं जे उत्तर आहे ते ऑप्शन आहे. हा ह्याला थोडी साईज कमी जास्त करून घ्या. दुसरे शब्द पाहून करून घ्या बरं. सगळे एकदाच यायला पाहिजे एकाच ह्याचे. हे सिलेक्ट करायचं म्हणून काय करायचं, Ctrl की
कंट्रोल की, कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही करायचे. म्हणजे हे बघा दुसरा पर्याय आला. फक्त हे एडिट करायचं, तर दुसऱ्या गोष्ट मला जास्त करायची गरज नसते. हे बी आणि परत पर्याय चेंज करा. आता ॲनिमल म्हणल्यानंतर मी इथे लिहीन डॉग. परत काय करायचं, कंट्रोल नुसतं व्ही करायचं, ऑटोमॅटिक इथं आलं. सेम टू सेम आलं पहा. आणि इथं परत तिसरा पर्याय द्या. आपण 3च पर्यायाचे घेतोय. बरोबर, पर्याय बदलून घ्या 3 नंबरचा, ABC. ओके. आता हा आपण व्हाईट ठेवला इथं. अशा पद्धतीने आपण काय केलं, हा पहिला प्रश्न तयार केला. आणि परत हा प्रश्न सोडवून झाल्यानंतर दुसऱ्या स्लाइडला जाण्यासाठी इथं बटन आपण तयार केलेला आहे, ऑलरेडीच टाकलेला आहे. ही झाली पहिला प्रश्न. आता मला काय करायचं, दुसरा प्रश्न तयार करायचा. तर दुसरा प्रश्न तयार करायचा असेल तर जास्त मेहनत घ्यायची कारण नाही. कारण काय करायचं, फक्त इथं राईट क्लिक करायचं आणि डुप्लिकेट स्लाइडमध्ये जायचं. बस, दुसरा प्रश्न आला. फक्त प्रश्न चेंज करा. हु इज ॲनिमलच्या ऐवजी मी काय करेन, बर्ड घेईन. आता बर्ड, हु इज ॲनिमलच्या ऐवजी बर्ड घेतला आणि पर्याय बदला. परत बदला पर्याय. मॅन, डॉग, फ्लावर. फ्लावरच्या ऐवजी मी काय करेन, एखाद्या पक्ष्याचं नाव टाकेन, पॅरट. ओके. आता बघा इथं काय केलंय, याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. हु इज ॲनिमलचं उत्तर 2 नंबरला आहे. इथं काय केलंय, आपण 3 नंबरला टाकलं. हे मुद्दा म्हणून मी थोडंसं वेगळीकडे केलंय. अजून एक प्रश्न घ्यायचा असेल तर परत काय करायचं, डुप्लिकेटमध्ये जायचं. डुप्लिकेट स्लाइड घेतली आपण. डुप्लिकेट स्लाइड घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय पहा, परत प्रश्न चेंज करा. प्रश्न असा टाका आता, हु इज बर्ड प्रश्न दुसरा तयार करा, which is flower. ओके. इथे आपण एखादा फ्लावरचं नाव देऊया, रोज. इथं ट्री नाव देऊया, इथं नाव देऊया. ठीक आहे, ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता आपण काय केल्या, 1, 2 आणि 3 स्लाइड तयार केल्या. आणि पहिली स्लाइड आहे, म्हणजे दुसरी स्लाइड आहे. आता ह्या दुसऱ्या स्लाइडला काय करायचं, मला पहिल्या ह्याच्यावर जायचं, म्हणून मला इथे एक बटन ऍड करावं लागणार आहे दुसऱ्या स्लाइडला. म्हणून मी काय करेन, दुसऱ्या स्लाइडला बटन ऍड करण्यासाठी या ठिकाणी इथं बॅक बटन टाकेन. त्यासाठी मी काय करणार, इन्सर्टमध्ये गेले की, किंवा हीच कॉपी करून घ्या, सगळ्यात सोपं पडते. ह्यालाच कॉपी करून घ्या, कंट्रोल सी कंट्रोल व्ही म्हणायचं आणि ह्याला इथं ओढून घ्या साईडला. कसं ओढायचं, सिलेक्ट करा, बरोबर इथं असं ड्रॅग करा कोपऱ्यात. आता हे बॅक बटन असल्यामुळं साईज कमी जास्त करून घ्या. टाईप करा इथं बॅक, BACK, बॅक टाका. ओके, ठीक आहे. हे व्यवस्थित तुम्ही अलाइनमेंट करा. याला सरकू शकता परत तुम्ही पाहिजे तसं असं, पण ते प्रत्येक स्लाइडला वेगळं येऊ शकते. मग म्हणजे हिथली सेटिंग चेंज केली की बाकी सगळ्यांचं व्यवस्थित दिसणार ना. त्यामुळे सुरुवातीचे स्लाइड व्यवस्थित बसून घ्यायची, म्हणजे तुम्ही ते ज्यावेळेस डुप्लिकेट मारणार आहात ना त्यावेळेस ते व्यवस्थित दिसायला पाहिजे. हे पॅक झालं. आता हेच बटन मी काय करणार आहे, सगळीकडे टाकणार आहे. म्हणून काय करतोय, राईट क्लिक करा, कॉपी म्हणा, इथं या तिसऱ्यावर. इथं पण काय करायचं, डायरेक्ट इथं पेस्ट करायचं. म्हणजे ज्यावेळेस मी तिसऱ्या प्रश्नावर जाईल त्यावेळेस मला बॅक जाता आलं पाहिजे. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन येणार नाही, कारण ही शेवटची माझी स्लाइड आहे. मी 3 प्रश्न घेतले, तुमचे 25 घेतले असतील तर 25व्या स्लाइडवर गेल्यानंतर काय करायचं, इथं नेक्स्ट क्वेश्चनच्या ऐवजी एंड टाकायचं. एंड. हे बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला जसं ज्या पद्धतीने करता येईल चांगलं त्या पद्धतीने तुम्ही करा. हे बटन सुद्धा तुम्हाला एका साईजमध्ये इथे क्लिक केलं की डायरेक्ट इथं अलाइनमेंट दाखवेल का.
म्हणजे त्याची लेवल वगैरे कशी आहे ते. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर काय करायचं, ही 4 नंबरची स्लाइड कॉंग्रॅच्युलेशनची आहे आणि 5 नंबरची जी स्लाइड आहे ती आहे सॉरी युअर आन्सर इज रॉंग. तर मग मी काय करेन, ह्यांना हाईड करून ठेवायचं. का हाईड करून ठेवायचं, तर ज्यावेळेस तुम्ही स्लाइड शो प्ले कराल ना त्यावेळेस ह्या 2 स्लाइड दिसल्या नाही पाहिजे, म्हणून मी ह्यांना काय करेन, हाईड. या ठिकाणी इथं आहे बघा हाईड, हाईड स्लाइड. त्यानंतर इथं काय करेन मी, हाईड स्लाइड. ह्या 2 स्लाइड मी हाईड केल्या. आता मी काय करेन, प्रिव्ह्यू पाहून बघा. हे बघा, पहिला प्रश्न तुम्हाला असा दिसेल, परत बघा दुसरी स्लाइड अशी दिसेल, तिसरी स्लाइड अशी दिसेल, चौथी दिसणार नाही. ओके, आता ही झाली बेसिक. पण आता आपल्याला ह्याला सेटिंग करायची. हा फार महत्वाचा भाग आहे, इथं समजून घ्या थोडंसं. ॲनिमेशन वगैरे तुम्ही देऊ शकता नंतर, अगोदर सेटिंग करून घेऊया आपण. आता सेटिंग म्हणजे काय की आता हु इज ॲनिमल, ह्याचं उत्तर कोणतं आहे, ह्याचं उत्तर आता हु इज ॲनिमल हे डॉग आहे. मग मी काय करेन, ह्याला सिलेक्ट करेन. मला ह्या बी ला पण सिलेक्ट केल्यानंतर उत्तर आलं पाहिजे आणि ह्या डॉग या शब्दाला पण सिलेक्ट केल्यावर उत्तर आलं पाहिजे. म्हणून मी काय करेन, कंट्रोल की प्रेस करून हे असं दोन्ही पण सिलेक्ट करेन. हे सिलेक्ट केल्यानंतर इन्सर्ट मध्ये जायचं. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर काय करायचं पहा, दोन्हीला सिलेक्ट घेतल्यानंतर हायपरलिंक ऍक्टिव्ह होत नाही, म्हणून काय करायचं, एकच सिलेक्ट करा. हायपरलिंक मध्ये जा आणि हायपरलिंक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा डायलॉग बॉक्स ओपन होते. तर आता आपल्याला काय करायचं की ह्या स्लाइड मधल्याच दुसऱ्या स्लाइड दिसल्या पाहिजे क्लिक केल्यानंतर. म्हणून काय करायचं, आपण प्लेस इन दिस डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करायचं. आता इथं क्लिक केल्यानंतर थोडंसं साईडला घेतो. हा, तर ह्याच्यामधली 4 नंबरची जी स्लाइड आहे ती कॉंग्रॅच्युलेशनची आहे आणि 5 नंबरची जी स्लाइड आहे ती सॉरी युअर आन्सर इज रॉंगची आहे. म्हणून मी काय करणार आहे, आता जे उत्तर चुकीचं आहे म्हणजे डॉग हे उत्तर बरोबर आहे, मग त्यासाठी मी काय करेन, स्लाइड नंबर 4 ला क्लिक करेन आणि ओके म्हणेन. त्यानंतर पहिली स्लाइड आहे ट्री, हे उत्तर रॉंग आहे. मग मी काय करेन, हायपरलिंक मध्ये जाईन, इन्सर्ट हायपरलिंक आणि इथं काय म्हणेन, उत्तर रॉंग असल्यामुळे स्लाइड नंबर 5 ओके म्हणेन. म्हणजे हे पहिलं, दुसरं आणि तिसऱ्याला पण परत तसंच करायचं की हायपरलिंक मध्ये जाऊन त्याला उत्तर चुकीचं सिलेक्ट करायची स्लाइड. ओके, हे झालं ह्या संदर्भानंतर. त्यानंतर नेक्स्ट, आता ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढची स्लाइड यायला पाहिजे, म्हणून मी काय करेन, ह्याला सिलेक्ट करा. आता इथं ऍक्शन मध्ये जायचं, हायपरलिंक आणि नेक्स्ट स्लाइड आणि परत ओके बघा. आता इथे तुम्हाला आवाज पण करता येईल. याच्यामध्ये गेल्यानंतर इथं आवाज पण आहेत पहा, हे पहा प्ले साऊंड आहेत, हे आवाज पण घेता येतील. ओके करा. म्हणजे ही झाली पहिल्या स्लाइडची प्रोसेस. त्यानंतर दुसऱ्या स्लाइडची पण तशीच करायची. आता आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. हे मॅन, हु इज बर्ड, मॅन हे उत्तर चुकीचं आहे, म्हणून परत काय करेन, मी हायपरलिंक मध्ये जाईल, प्लेस इन दिस डॉक्युमेंट आणि 5 नंबरची स्लाइड निवडेल रॉंग उत्तर असल्यामुळे. बर्ड पण रॉंग आहे, म्हणून हायपरलिंक मध्ये जाईल, परत त्याला 5 नंबरची रॉंग स्लाइड निवडेल. ओके, आणि बर्ड हे पॅरट हे उत्तर बरोबर आहे, म्हणून मी काय करेन, हायपरलिंक मध्ये जाईन आणि स्लाइड नंबर 4 निवडेन. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परत इथं बॅक आणि नेक्स्ट आले, तर परत बॅक वर जा आणि ऍक्शन मध्ये जा. इथं काय करायचं, प्रिव्हियस स्लाइड म्हणायचं. प्रिव्हियस स्लाइड म्हणजे ह्याच्या अगोदरची स्लाइड प्ले झाली पाहिजे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर म्हणून आपण प्रिव्हियस स्लाइड घेतो. ओके म्हणायचं. इथं गेल्यानंतर पुढची स्लाइड ओपन झाली पाहिजे, म्हणून ऍक्शन मध्ये जायचं आणि नेक्स्ट स्लाइड इथं ऑटोमॅटिकच आलेला आहे. ओके म्हणायचं. ही झाली 2 नंबरची स्लाइड. आता 3 नंबरच्या स्लाइडवर पण तसंच, जसं आपण 1 आणि 2 ला केलं तसंच 3 ला पण इफेक्ट आणि हायपरलिंक्स द्यायच्यात. रोज मध्ये जा. परत आता इथं विच इज फ्लावर, रोज हे उत्तर बरोबर आहे, मग हायपरलिंक मध्ये जाईल आणि 4 नंबरची स्लाइड निवडेल मी. परत ओके म्हणेन. परत ट्री हे उत्तर चुकीचं आहे, म्हणून हायपरलिंक मध्ये जाईल, परत हे 5 नंबरचं उत्तर निवडेल. परत सी पॅरट याच्यामध्ये जाईल आणि ह्याला सुद्धा रॉंग उत्तर देईल. ओके, आता इथं काय आहे, ही शेवटची स्लाइड आहे, म्हणून मग मला काय करायचं आहे की हे एंड, म्हणजे याच्यावर क्लिक केल्यानंतर हा जो तुमचा स्लाइड शो आहे तो एंड व्हायला पाहिजे. म्हणून मी ऍक्शन मध्ये जाईन
आणि इथं जे हायपरलिंक आहे याच्यामध्ये मी काय करेन, एंड शो ही स्लाइड निवडेन आणि ओके म्हणेन. त्यानंतर इथं बॅकमध्ये जाईल. बॅकमध्ये पण गेल्यानंतर काय होईल, पाठीमागचं ही दुसरी स्लाइड ओपन झाली पाहिजे म्हणून मी याच्यावर क्लिक करेन, ऍक्शन मध्ये जाईन आणि तर नेक्स्टच्या ऐवजी मी काय करेन, प्रिव्हियस स्लाइड म्हणेन, परत ओके म्हणेन. हे झाले 3 ऑप्शन. पण त्यानंतर आता इथं महत्वाचा मुद्दा आहे. इथं ज्यावेळेस तुम्ही आता कॉंग्रॅच्युलेशन म्हणताय, आता आपण बघूया, आपण एकदा व्ह्यू पाहिले की तुमच्या लक्षात येईल. ओके, आता आपली ही स्लाइड आहे तयार झाली. मी ट्रीवर क्लिक करून पाहतो, हे बघा रॉंग आन्सर झाला. बॅकवर क्लिक बघा, एंडच झालं. म्हणजे मी काय केलं की सॉरी, ह्या पीपीटीला आपण इफेक्ट दिलेच नाहीत ना, म्हणून अगोदर हे पण सेटिंग करून घ्यायची. जशी ह्या 3ची घेतली तशी ह्याची सेटिंग करून घ्यायची. आपण सॉरीच्या अगोदर घेऊया. गो बॅक बटनावर क्लिक केल्यानंतर जिथं तुम्ही होतात त्याच प्रश्नावर गेलं पाहिजे, म्हणून इथं जा आणि काय करायचं, इथं ऍक्शन मध्ये जा, इथं जा आणि इथं प्रिव्हियस स्लाइड म्हणा किंवा लास्ट व्ह्यूड म्हणा, लास्ट स्लाइड व्ह्यूड असं म्हणा, ओके म्हणा. इथे पण तसंच करा, ऍक्शन मध्ये जा, हायपरलिंक मध्ये जा. वेगवेगळे शब्द असल्यामुळं आपण काय करतोय, डबल इफेक्ट देतोय. ओके, परत इथं ओके म्हणा. म्हणजे सॉरीचे झालं. ह्याची पण सेटिंग तशीच करा. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक कराल ना, त्यावेळेस तुमची ऍक्शन काय झाली पाहिजे की तुमची याच्या अगोदरची जी स्लाइड बघितलेली आहे त्या स्लाइडला तुम्ही जायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं प्रिव्हियस स्लाइड म्हणावी लागेल. आपण बघूया, प्रिव्हियस स्लाइड किंवा लास्ट फ्यू स्लाइड याच्यापैकी कुठली पण तुम्ही स्लाइड घेऊ शकता. आपण काय करूया, आपण नेक्स्ट स्लाइड येते का पाहूया. आपण नेक्स्ट ला ओके म्हणा, ठीक आहे. आता आपण एकदा प्ले करून पाहूया. हु इज ॲनिमल, आपण ट्रीला क्लिक करू, हे उत्तर चुकीचं आहे. आता गो बॅक वर क्लिक केल्यानंतर परत त्याच प्रश्नावर गेलं पाहिजे, म्हणून इथं परत क्लिक करू, ओके आलं. पण याचं उत्तर डॉग आहे. डॉगवर क्लिक करा, ओके, युअर आन्सर इज करेक्ट. परत काय करा, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सॉरी आले. आता इथं हे सॉरी यायला नाही पाहिजे. इथं काय यायला पाहिजे, एकतर पहिला प्रश्न यायला पाहिजे की तुम्हाला नेक्स्ट जाता येईल. परत तुम्ही सेटिंग करून घ्या. इथं तुमची सेटिंग चुकलेली आहे. नेक्स्ट मध्ये जा, परत काय करा, इथं ऍक्शन मध्ये जा, नेक्स्ट मध्ये जा. इथं प्रिव्हियस स्लाइडच्या ऐवजी आपण एक प्रत्येक ऑप्शन बघूया, लास्ट फ्यू स्लाइड, ओके. आता काय करतो मी, 3 नंबरचं पहा, इथं ॲनिमल्सचं उत्तर डॉग आहे आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर सॉरीच येते का. आपल्याला ही सेटिंग चेंज करावी लागेल, ठीक आहे. परत हायपरलिंक मध्ये जाऊ नका किंवा इथे लास्ट व्ह्यूच्या ऐवजी प्रिव्हियस स्लाइड म्हणा. बघूया आपण येते का ते प्रिव्हियस स्लाइड मध्ये. परत हे तिसऱ्याचं आपण काय करू, इथं पाहूया, डाव उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ओके, सक्सेस. बॅक घ्या, बॅक आला. आता आपण काय करू, इथं हु इज ॲनिमल डॉगला क्लिक केलं ना, हे बघा नेक्स्ट क्वेश्चनवर डायरेक्ट पुढचा प्रश्न येईल. Which is flower? Tree. Which is flower? Tree. Back. Which is flower? Rose. Flower. Rose. आता इथं आपण नेक्स्ट म्हटलं तर काय होईल पहा, येते बरोबर. पहिलाच प्रश्न येणार ना डायरेक्ट. आणि शेवटच्या वेळेस सगळं आल्यानंतर, उत्तर झाल्यानंतर तुम्ही काय करा, एंडवर क्लिक करा. अशा पद्धतीने आपण आज काय केलोय की पॉवर पॉइंटच्या मदतीने इंटरॅक्टिव्ह क्वेश्चन कसे बनवायचे की जेणेकरून मुलांना जर काय आपल्या समस्या असतील तर आपण कॉमेंटमध्ये कॉमेंट कराव्यात. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण केलं जाईल. धन्यवाद.